महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजलंय। रायगडमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। परिवर्तन विकास आघाडीनं आता कंबर कसली आहे, प्रचाराचा धडाका सुरू केलाय। मोठे वेणगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ उषा अंकुश ठोंबरे आणि बीड बुद्रुक पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ नमिता सुधाकर घारे यांच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला। सालपे येथील जागृत देवस्थान जय भवानी माता मंदिर इथं प्रचार यात्रा पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे आणि सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत हा प्रचार संपन्न झाला। यावेळी परिवर्तन विकास आघाडीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। परिवर्तन विकास आघाडीचा सुधा भाऊ तुम आगे बढ़ो। आज आमचा प्रचाराचा हा तिसरा दिवस आहे आणि हा प्रचाराचा तिसरा दिवस चा उत्साह मला पाहता मला असं वाटतं की मी अगदी भरघोस मतांनी विजय होऊन येईल। त्यांचा आशीर्वाद आमच्या सुधाकर घारे असतील, आप्पा असतील आणि मधु भाऊ असतील यांचा जो कार्य करण्याची जी पद्धत आहे, समाजसेवा करण्याची पद्धत आहे, त्याच्यातलाच कुठला तरी खारीचा वाटा आज या ठिकाणी उचलत आहे ना। मी ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदामधून निवडून आलेली आहे ना। मला या प्रत्येक भागातील एका व्यक्तीपर्यंत कसं पोहोचायचं हे मला चांगलं माहिती आहे आणि पंचायत समितीमधून मी निवडून आल्यानंतर नक्कीच या सगळ्यांची सेवा करण्याची मला संधी यांनी दिली तर मी नक्कीच त्यांना पुढे काय आवड नाही, आर्थिक काय रस्ता असेल, पाणी असेल, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन। विजयाचा संकल्प करत कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर उमेदवारांनी थेट जनतेच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली। आज तिसऱ्या दिवशी खरवंडी, औलस, नेवाली आणि मोहिली या गावांमध्ये झंझावाती प्रचार करण्यात आला। यावेळी ठिकठिकाणी उमेदवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं। महिला आणि तरुण पिढीचा मोठा सहभाग या रॅलीमध्ये दिसून आला। विकासाच्या मुद्द्यावर आणि परिवर्तनाच्या ध्येयानं ही निवडणूक लढवली जात असल्याचं मत यावेळी नेत्यांनी व्यक्त केलं। खूप चांगला प्रसिद्ध इथं मिळत आहे। रायगड जिल्हा परिषदला हा बीड ग्रामपंचायतचा एक वार्ड आहे आणि मोठे वेणगाव हा जिल्हा परिषदचा वार्ड आहे आणि या दोन्ही वार्ड, जिल्हा परिषदचा वार्ड आणि पंचायत समितीचा वार्ड जर बघितलं तर या जिल्हा परिषदच्या वार्डमध्ये आमच्या ज्या उमेदवार उषाताई ठोंबरे उभे राहिलेले आहेत आणि त्यांचं या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सदस्य पण होते आणि या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी खूप चांगलं पद्धतीने काम केलेलं आहे आणि इथल्या ग्रामपंचायत लोकांना, जनतेला माहित आहे की त्यांचं काम कसं आहे। तसंच आता या पंचायत समितीमध्ये आमच्या उभ्या राहिलेल्या नमिताताई सुधाकर घारे या पण या विभागातल्या खांडपे ग्रामपंचायत सरपंच होते आणि आता या पंचायत समितीला उभे राहतात। त्यांचं पण काम चांगलं माहित आहे। ज्या पद्धतीने त्यांनी विकास केलेला आहे खांडपे ग्रामपंचायतीमध्ये, तो खरोखरच आम्हाला वाटतं या आमच्या ताई आता ज्यावेळी पंचायत समितीमध्ये जातील त्यावेळी या कर्जत तालुक्याचा चांगल्या पद्धतीने विकास करतील आणि या आमच्या जिल्हा परिषद वार्ड आणि पंचायत वार्ड मधून या सगळ्या इथल्या नागरिकांना चांगल्या पद्धतीने माहित आहे की यांचं काम काय आहे ते आणि या कामावरच त्यांची पोचपावती आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे आणि अटल विजय आहे। हो नक्कीच येणार, कारण हा बालेकिल्ला आहे, हा आमचा बालेकिल्ला आहे आणि इथं तर मी सांगतो या कर्जत तालुक्यामध्ये नाही, रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या नमिताताई या सगळ्यात हायेस्टला उमेदवार असणार आहे। लक्षात ठेवा। विरोधकांचं तुम्हाला काय कितपत आव्हान वाटतंय? विरोधकांचं इथं काही नाहीये, विरोधकांचं इथं काही चालणार नाही। हा आमचा बालेकिल्ला, हा शेर का एरिया है, शेर के एरिया में शेर ही चलेगा, बाकी कोई नहीं चलेगा।